अरे वा, चिमुरड्याच्या मेजवानीने संगमनेरकर तृप्त. अंजुमन प्रायमरी स्कूलमध्ये रंगला फूड फेस्टिवलचा उत्साह. तर नगराध्यक्षा डॉक्टर मैथिलीताई तांबे यांच्या हस्ते उद्घाटन. 50 वर्षाची परंपरा असलेल्या शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू. बघा सविस्तर न्यूज NMP-वर. लहानग्यांच्या हाताची चव, चेहऱ्यावरचा आनंद आणि खाद्यपदार्थांचा सुगंध अशा प्रसन्न वातावरणात संगमनेर येथील अंजुमन फरोगे तालीम संचलित अंजुमन प्रायमरी स्कूलमध्ये फूड फेस्टिवल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. बालवाडी ते चौथीच्या चिमुरड्यांनी तयार केलेल्या विविध पदार्थांनी उपस्थित पालकांची आणि पाहुण्यांची मने जिंकली. दिग्गजांची उपस्थिती आणि कौतुकाची थाप. कार्यक्रमाचे उद्घाटन संगमनेरच्या नगराध्यक्षा डॉक्टर सौ मैथिलीताई तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी मुलांच्या कल्पकतेचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले. याप्रसंग उपनगराध्यक्ष शेख नूर मोहम्मद, नगरसेवक लालाभाई पठाण, डॉक्टर दानिश रईस खान, अमजद खान पठाण, नगरसेविका सरोजिनी पगडाल, शकीला बेग, अँग्लो उर्दू हायस्कूलचे चेअरमन शेख गणी हाजी, सेक्रेटरी शौकत खान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद ट्रस्टी शेख रिजवान अब्दुल वाहिद यांनी भूषवले. जिल्ह्यातील नंबर 1 ची उर्दू शाळा. माजी मुख्याध्यापिका शाहिदा काझी यांनी शाळेच्या 50 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा आढावा घेतला. अहिल्यानगर जिल्ह्यातील ही प्रथम क्रमांकाची उर्दू शाळा असून दर्जा आणि शिस्त हीच आमची ओळख आहे, असे त्यांनी अभिमानाने नमूद केले. विजेत्यांचा गौरव आणि बक्षिसांचा वर्षाव. उत्कृष्ट सादरीकरणासाठी ज्युरी कमिटीमार्फत विजेते निवडण्यात आले. प्रथम क्रमांक तस्बिया इसरार कुरेशी, बक्षीस प्रायोजक इस्लाम की शहजादिया ग्रुप. द्वितीय क्रमांक शेख सादान शहजाद, बक्षीस प्रायोजक ट्रस्टी सय्यद असलम अहमद. तृतीय क्रमांक शेख जोहान अकील, बक्षीस प्रायोजक शाहिदा काझी. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. पालकांनो, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अंजुमनमध्येच प्रवेश घ्या. आवाहन: तुमच्या पाल्याच्या शैक्षणिक पाया भक्कम करण्यासाठी अंजुमन प्रायमरी स्कूलमध्ये नवीन प्रवेश प्रक्रिया बालवाडी ते चौथी सुरू झाली आहे. जागा मर्यादित असल्याने पालकांनी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा. शाळेतील वैशिष्ट्य: डिजिटल शिक्षण. प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर्स आणि इंटरॅक्टिव्ह टीव्ही पॅनलद्वारे आधुनिक शिक्षण. सुसज्ज सुविधा: पक्क्या खोल्या, हवेशीर वर्ग, स्वतंत्र बेंचेस, पंखे आणि पिण्यासाठी शुद्ध RO फिल्टर पाणी. शाळेतील सुरक्षितता: मुला-मुलींसाठी स्वतंत्र व स्वच्छ शौचालय सुविधा. शासकीय लाभ: सरकारमान्य शाळा असल्याने शासनाच्या सर्व योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना थेट मिळतो. केवळ शिक्षण नाही, तर संस्कार आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आम्ही तुमच्या मुलांचं भविष्य घडवत आहोत, असे आवाहन मुख्याध्यापक सय्यद बाबूलाल इब्राहिम आणि विश्वस्त मंडळाने केले आहे. नियोजन आणि यश: हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सय्यद बाबूलाल इब्राहिम यांच्या मार्गदर्शनाखाली काझी जबीन बाजी सूत्रसंचालन, अब्दुल रहमान सर, शकील सर, जेबा बाजी, आफरीदा बाजी आणि सर्व कर्मचारी वृंदाने विशेष परिश्रम घेतले. बाल आनंद मेड़ावे के अंदर तमाम मेहमानान ने और खुसूसी तौर से हमारे संगमनेर की नगर अध्यक्षा, हमारे संगमनेर की आन बान और शान ऐसी शख्सियत को रखने वाली सौ मैथिली ताई ने हमारे इस प्रोग्राम को हाजिर होकर रौनक बख्शी. मैं एक बार ज़ोरदार तालियों से आप सबसे इस्तकबाल की गुंजाइश करता हूँ. वेलकम, सुस्वागतम, खुशामदीद. मुलांना गुड मॉर्निंग. आणि प्रथमतः मी सर्वांना सॉरी म्हणते, माझ्यामुळे उशीर झाला तुम्हाला सर्वांना. अंजुमन प्रायमरी स्कूल यांनी आपल्या छोट्याशा मुलांसाठी जो हा उपक्रम इथे राबवला आहे, याच्यातून मुलांना खूप काही शिकायला मिळतं. याच्यातनं मॅनेजमेंट शिकायला मिळतं. त्यांना स्वयंपाक करायला थोडंफार जमतं. तो मुलगा असो किंवा मुली असो, सगळ्यांनी एकत्र येऊन छान पद्धतीने आपल्या आईवडिलांसोबत इतके छान पदार्थ मला येता येता खूप सारं दिसलं. खूपच टेस्टी पदार्थ दिसले मला येता येता. मला माहितीच मी सकाळी नाश्ता केला नसता मग. इतके छान छान पदार्थ असतील इथे. पण मी शाळेचे आभार मानते की तुम्ही मुलांसाठी इतकं छान एक प्लॅटफॉर्म, त्यांना स्वतःची कला दाखवायला तुम्ही इथे उभं केले. मला माहिती आहे की सगळ्या आयांनी खूप मदत केलेली आहे मुलांना.
त्यांचेही मी आभार मानते की तुम्ही आपल्या आपल्या मुलांना इतके छान पद्धतीने सपोर्ट करता. ही सपोर्ट अशीच नेहमी त्यांच्या आयुष्यात तुमची राहू हीच इच्छा मी तुमच्याकडे व्यक्त करते. आणि अंजुमन स्कूलला परत मी धन्यवाद देते की तुम्ही आमच्या मुलांसाठी इतकं छान मेहनतीने शिक्षण देता, इतक्या छान मेहनतीने त्यांचे तुम्ही पालनपोषण करताय. त्यांचा भविष्य नक्कीच उज्ज्वल असेल ही खात्री मला आहे. आणि तुम्ही मला सर्वांनी इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.